उपनिषदामधलं वर्णन आलेलं आहे की कर्म करण्याकरता सुद्धा अधिकारी लागतो, नाही का? नाही का? आता समजा तुम्हाला काम व्यवहारात करायचं आहे, कर्म करायचं आहे, लगेच पळत जाऊन कुठंतरी यायचं आहे. आता साधनं झालेली आहेत, पण पहिल्या काळात वर्णन काय आहे की बाबा पांगुळ असेल माणूस, त्याला कुणीतरी उचलूनच न्यावं लागतं. अशा वेळेस त्याला ते चालण्याचं कर्म करता येईल का महाराज? नाही येणार. याचा अर्थ कर्माचाही काय ठरलेला आहे? अधिकारी आहे. ज्ञानाचा अधिकारी आहे. ज्ञानाचा अधिकारी मोठा सांगितलं आहे, माहिती आहे ना वर्णन? मल विक्षेप निवृत्त करून आवरण दोषाची निवृत्ती करण्याकरता साधनचतुष्टयाचा अवलंबन करतो, तो ज्ञानाचा काय आहे? अधिकारी आहे. ऐक्य ज्ञानाचा अधिकारी तो होतो. आणि मग गुरुकडे गेल्यानंतर गुरूंच्याकडं त्याला जो बोध होतो, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा अनुभव येतो, नाही का? ते क्रम आहे, साधन आहे, लगेच येतो असं नाही. त्याच्याकरता श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्वंपदा संशोधन हे ज्ञानाच्या अधिकारता सांगितले. योगाच्या करता ही साधनता सांगितलेली आहे. योगिक माणूस आहे तशी ही साधनं आहेत वेगवेगळी. योगाच्या मार्गानं म्हटलं तर योग करत असताना, योगाची निष्ठता करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगाचं वर्णन आहे. ती एक योगिक मार्गत आहे. म्हणजे एक योगिक समाधी असते. योगाद्वारा ज्या अनुभूतीपर्यंत पोचायचं आहे ते सुद्धा सुखच आहे. ज्ञानाद्वारा ज्या अनुभूतीपर्यंत पोचायचं आहे तो सुद्धा सुखाचा आनंदच अनुभवायचा आहे. कर्माच्या द्वारा आपण जी क्रियाशीलता करतो त्यातनं समाधान आणि अनुभूती प्राप्त करायची असेल तर त्याचंही नाव काय आहे? सुखच आहे. आणि भक्तीच्या माध्यमातून प्राप्त करायचा अनुभव आहे तोही काय आहे? सुखच आहे. कोणीही दुःखाचा अनुभव येत असेल तर करेल काय होते व्यवहार? नाही होणार. प्रत्येकाला त्यातून काय प्राप्त करायचं आहे तर सुखच प्राप्त करायचं आहे. कोणालाही दुःख प्राप्त करायचं फक्त मार्ग आहे. ज्ञानाला सुद्धा ज्ञानापर्यंत, त्या अनुभूतीपर्यंत जाण्याकरता गुरुपर्यंत पोचावं लागतं, त्यांच्याकडं बोध ग्रहण करावं लागतं. योग्याला निर्विकल्प समाधीपर्यंत, अनुभूतीपर्यंत चित्ताची वृत्तीता तदाकार करून न्यावी लागते, नाही का? कर्मनिष्ठ असणाऱ्याला फलाच्या प्राप्तीपर्यंत त्याला जावं लागतं, पण भक्तापर्यंत देव येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.